कम ऑन फास्ट. पटपट पटपट सांगा. मेड्युला ऑब्लोंगेटा. गुड. पुसतोय मी आता. तुम्हाला दिसतंय त्याच्यावरनं क्लिअर झालं काय प्रॉब्लेम. सगळ्यांना पटपट पटपट जॉईन करायला सांगा. काय करतात मुलं मला काही कळत. 50% मुलं नसतात. मोठं आश्चर्य वाटतं मला. आपल्याकडे ऑन रेकॉर्ड 70च्या पुढे मुलं आहेत बायोला आणि 35, 36, 38 असेच काहीतरी जॉईन होतात. मला काही कळत नाही काय प्रकार चालू. सगळे ऑफलाईन बघतात की काय करतात काही कळत नाही. सर आवाज नाही. मी बोललोच नाही अजून काही. मी बोललो तर आवाज येईल ना. बरोबर आहे की नाही. मी काहीच अजून बोललेलं नाही. मी फक्त डायग्राम काढतोय. तुम्ही सगळेजण जॉईन करताय कारण मला अजून जो पार्ट शिकवायचा तुम्ही पहिल्यांदा रिवाइज करणार आहे. काल आपण कंडक्शन सिस्टीम जी होती ती आपण काल शिकलो. इथे होतं पटपट पटपट बोला. आता मला मी विचारल्याबरोबर सांगत. लोकेशन सांगा, नाव सांगा. व्हॉट इज दिस? एसए नोड. सायनोट्रियल नोड. सायनोट्रियल नोड. बरोबर. व्हॉट इज दिस? एव्ही नोड. एबी नोड. व्हेरी गुड. एबी नोड. आता जे मी खाली एक्सटेन्शन काढलंय हे स्ट्रक्चर कोणतं आहे? लांब. बंडल ऑफ हीस. गुड. बंडल ऑफ हीस. व्हॉट इज दिस? पर्किंजे फायबर्स. व्हॉट इज दिस? इकडे आता इकडची दोन्ही ब्रांचेसचं नाव सांगा. राईट बंडल ब्रांच अँड लेफ्ट बंडल ब्रांच, लेफ्ट बंडल ब्रांच. तुम्ही डॉक्टर लोकांचं कधी जर बघितलं ना हे तर ईसीजी पाहिला काही लोकांमध्ये जर या बंडल ब्रांचचा प्रॉब्लेम आला ना तर असं लिहितात. कसं लिहितात सांगतो. RBBE. काय लिहिलं? RBBB म्हणजे काय? किंवा LBBB. त्यांना ईसीजी मध्ये हे चेंजेस दिसले किंवा काही असं दिसलं तर ते लिहितात असं क्लिअर कट. समजा इकडच्या बाजूचं त्यांना जर दिसलं की कॉन्ट्रॅक्शन नीट होत नाहीये आणि ते ईसीजी मध्ये दिसतंय तर ते लिहितात राईट बंडल ब्रांच ब्लॉक, लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. RBBB, LBBB. येतंय लक्षात? तर मला आठवलं म्हणून मी सांगितलं. जनरली माझे जे होते बॉस मंडळी होती ते लिहायचे RBBB, LBBB. आता आज आपल्याला कार्डियाक ऍक्टिव्हिटी कसं काम करते, कशा पद्धतीने कार्डियाक सायकल ऑपरेट केलं जातं दॅट वी आर गोइंग टू स्टडी. त्यामुळे आजचं हेडिंग आपण पहिल्यांदा देऊया कार्डियाक सायकल. काय देऊया बाळांनो? कार्डियाक सायकल. तुम्ही नॉर्मली आता तुम्हाला समजलंय कार्डियाक सायकल म्हणजे सायक्लिकल रिपिटेशन ऑफ. इट इज द सायक्लिकल रिपिटेशन ऑफ कार्डियाक ऍक्टिव्हिटीज इन अ सिक्वेन्शियल मॅनर. क्रमबद्ध पद्धतीने त्याच गोष्टी रिपीट होणार. दिस इज कॉल्ड ॲज सायक्लिकल इव्हेंट.
सायक्लिकल इव्हेंट जे असतात ते पुन्हा त्याच सिक्वेन्सने रिपीट होणार, दॅट इज कॉल्ड एज कार्डियक सायकल. वेन इट इज related with heart, then we call it as cardiac cycle. What does it mean? It means the alternate contractions, relaxation, they will follow each other. आता when we say that there is one beat, एक beat, one beat आपण केव्हा म्हणायचं? कोण सांगतं मला? When I shall say one beat, बोला बोला, विचार करा आणि सांगा मला. One systole and one diastole. Atria. बरोबर आहे. वन सिस्टोल आणि वन डायस्टोल असं म्हणू शकतो, किंवा दुसऱ्या पद्धतीने जसं आता ही सांगते, कोणाला बोलते, Atria and ventricular. एक ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन, एक ॲट्रियल आणि एक व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन झालं, सिस्टोल झाला, त्याला आपण काय म्हणणार? एक बीट पडला. कळलं? एक बीट म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलं. आर यू गेटिंग? समजतंय सगळ्यांना? आता वन बीट मध्ये काय एक्सपेक्टेड आहे? वन सिस्टोल ऑफ कशाचा? हे मी काम लिहिलं ते चुकीचं आहे का? बिलकुल नाही. वन सिस्टोल ऑफ ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल, आणि एक जॉईंट जॉईंट. काय प्रकार असतो हे वर्ड आपण नीट एक एक समजून घेणार आहोत, मग तुम्हाला कळेल. कार्डियाक सायकल मध्ये काय केलं जातं? कार्डियाक सायकल म्हणजे एकदा एक ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतील, त्यावेळेला व्हेंट्रिकल्स रिलॅक्स असतील, सगळं ब्लड या ठिकाणी ओतलं जाईल. त्याच्यानंतर या वॉल्स ज्या आहेत, वॉल्स EAL, त्या ज्या वॉल्स आहेत, इथे कोणती वॉल आहे? दिस वॉल इज बायकस्ट्रल आणि ही ट्रायकस्पिड. बरोबर? या ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल ज्या असतात बाळांनो, या क्लोज केल्या जातात. आता सगळ्यात पहिल्यांदी कसं घडतं मी सगळं वन टाइम प्रॉपरली समजून सांगतो. एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या. सगळं मी प्रॉपरली समजून सांगतो आणि मग त्याला तुम्हाला कोरिलेट करायचं, एकमेकांशी जोडायचं. एकदम अटेंटिव्ह राहून तुम्ही लक्ष द्या. आता होतं काय, नीट लक्ष. एक कंडिशन अशी असते हार्टमध्ये, जसं मी शिकवलं एक्झॅक्ट तसं नसतं किंवा तसं बुकमध्ये, कारण समजवण्यासाठी मुलांची आधी मानसिक तयारी करावी लागते. त्यामुळे नंतर ते कार्डियक सायकलला तयार होतं. आता नीट लक्ष. इथे काय आहे? सुपेरियर व्हेना केवा. इथून काय येणार आहे? इन्फेरियर व्हेना केवा. हे सगळं मिळून ब्लड होतच राहणार आहे. येत आहे सगळ्यांच्या लक्षात? आता ही कंडिशन इथून करोनरी सायनस मध्ये. आता होतं काय, नीट लक्षात घ्या. नॉर्मली बाळांनो, ज्या वेळेला हार्टचं व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झालेलं असतं, लेट्स से, कुठून स्टार्ट करतो मी? कुठूनही स्टार्ट करू शकतो, फक्त मी कुठून स्टार्ट करतोय ते तुमच्या लक्षात येईल. आता हे मी पुस्तक हे सगळं तुमच्या डोक्यात बसलंय असं मी समजतोय. एव्ही नोड काय आहे? एसए नोड काय आहे? एसए नोडला काय म्हणतो आपण? हे काल एक टर्म लिहायची राहून गेलेली असेल कदाचित. दिस इज एसए नोड. याला आपण काय नाव वर्ड यूज करतो आपण? दिस इज पेस मेकर ऑफ, नॅचरल पेस मेकर ऑफ हार्ट. नॅचरल पेस मेकर ऑफ हार्ट. आणि याच्यासाठी वर्ड यूज करतो पेस सेटर ऑफ हार्ट. पेस सेटर. हे दोन्ही वर्ड लक्षात ठेवा. आता मी पुछतोय, कशाला पेस मेकर म्हणायचं आणि कशाला पेस सेटर म्हणायचं, तुमच्या लक्षात राहील. आता लिसन व्हेरी केअरफुली. होतं काय की इथून काय निघालेली आहे? एओर्टा निघालेली, आणि इथून काय निघालेली आहे? पल्मनरी आर्टरी. नीट बघा, अतिशय काळजीपूर्वक बघा, तुम्हाला एकदम क्लिअर होतं. दिस इज युअर पल्मनरी आर्टरी. बरोबर? आणि या ठिकाणी बाळांनो, या साईडला मी इथे काय दाखवतोय? दिस इज युअर एओर्टा. कन्सेप्ट समजून घ्या. डायग्राम थोडीफार 19-20 झाली तर चालेल.
कन्सेप्ट समजून घेतली तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार. आता नीट लक्षात. होतं काय, की ॲट्रियाने कॉन्ट्रॅक्ट केलं, बरोबर? ॲट्रियाने कॉन्ट्रॅक्ट केलं तेव्हा ॲट्रिया राईट ॲट्रियम मधनं आणि राईट ॲट्रियमचं ब्लड जे होतं रिलेटेड ब्लड इथे आलं आणि लेफ्ट ॲट्रियमचं ब्लड इथे आलं. एम आय राईट? येतंय सगळ्यांच्या लक्षात? म्हणजे इथे जे ब्लड असेल हे ब्लड कुठे येईल? लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये. इकडचं ब्लड कुठे येईल? राईट व्हेंट्रिकल. इथे ब्लड आलं. हे भरले चेंबर, लॉक झाले. इथून पंप झालं राईट लंग लेफ्ट लंग मध्ये गेलं आणि इथून पूर्ण बॉडीकडे गेलं ब्लड. इथून ब्लड टोटल बॉडीकडे गेलं. काल तुम्हाला सांगितलं कोरोनरी सर्क्युलेशन, कारण इथून हार्टला पण ब्लड जातं. आता ही ज्या वेळेला ही जी वॉल असते ही नॉर्मली एकदा ब्लड बाहेर गेलं याच्यातनं ब्लड फेकलं गेलं की तरी ही बंदच राहते, कारण रिटर्न यायला नको, ती पण बंद राहते. आता ओपन काय होतं ते समजून घेऊ. आता ब्लड पंप झालं. नीट लक्ष देत आहे ना काय म्हणतोय? नीट लक्ष. ब्लड पंप झाला. आता इथे ब्लड शिल्लक आहे का तुम्ही मला सांगा. कमॉन बोला पटकन, माझ्याशी बोलत राहा. इथं ब्लड शिल्लक आहे का जर पंप केलं गेलं? कोण बोललं हो? नाही. जर इथून ब्लड पंप करून फेकलं गेलं दोन्ही बाजूला, दोन्ही लंग्स मध्ये गेलं, बॉडी मध्ये गेलं, इथे ब्लड शिल्लक आहे का या व्हेंट्रिकल्स मध्ये? आता नाही. बोला पटकन. आता आहे का? नाही. केलं गेलं तर नाहीये, बरोबर? आता पंप केलं गेल्यानंतर हार्ट काय होतं बाळांनो? रिलॅक्स होतं. काय होतं? हार्ट रिलॅक्स होतं. पूर्ण हार्ट रिलॅक्स. तेच आपल्याला कार्डियक सायकल मध्ये शिकायचं. आता हार्ट रिलॅक्स झाले. आता हार्ट जेव्हा रिलॅक्स झालेला आहे बाळांनो, एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या. आता हार्ट ज्या वेळेला रिलॅक्स झालेला आहे त्यावेळेला ही वॉल क्लोज केव्हा होते? ज्या वेळेला पुश केलं जातं तेव्हा. तुम्हीच मला सांगा, जेव्हा याच्यावर त्याला असं कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल, ते कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल त्यावेळेला हे पुश होईल. येतंय लक्षात? बघा इकडे असं कॉन्ट्रॅक्ट झालं, ब्लड पुश केलं गेलं. आता कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर जर ब्लड निघून गेलं तर त्याच्यानंतर हार्ट रिलॅक्स होईल की नाही? व्हेंट्रिकल्स रिलॅक्स होतील की नाही मला सांगा. हो. बोला पटकन. हो. हो. आता रिलॅक्स जर झाले तर रिलॅक्स झाल्यानंतर ही वॉल ओपन होईल की नाही? ही वॉल ओपन होऊन जाईल. एम आय राईट? बघा ही वॉल ओपन होईल की नाही? त्यावेळेला बंद होतील. जर हार्ट रिलॅक्स झाले म्हणजे इथले सगळे जे ताण येणारे जे हे होते आरडी टेंडिनी ते पण रिलॅक्स झाले की नाही? म्हणजे इथला हा पार्ट इथला प्रेशर निघून जाईल ना? निघेल की नाही? बोला मला पटकन. निघेल की नाही? बरोबर. म्हणजे हार्ट आता कम्प्लीट ओपन झालं की नाही? कमॉन बोला पटकन. म्हणजे वरचं चेंबर खालचं चेंबर कंटिन्यू झालं की नाही? कंटिन्यू झालं की नाही? आर यू गेटिंग? वरचं चेंबर खालचं चेंबर एकमेकांशी कनेक्टेड आहे की नाही? बोला ना. हो ना. आता काय होतंय? आता काय होईल? हे सुपेरियर व्हेना कॅवा मधनं आणि इन्फेरियर व्हेना कॅवा मधनं ब्लड डायरेक्ट इथे येतं बाळा, डायरेक्ट खाली पडतं आपोआप. आता जसं ओपन झालं थोडंफार जे इथं जमा झालेलं ते सगळं पडलं. इथे जे जमा झालेलं होतं, इथे जे थोडंफार जमा झालेलं होतं, जेव्हा हे बंद होतं बॉल तेव्हा हे पण सारं खाली पडलं. एम आय राईट? येतंय लक्षात? कारण आता हार्ट रिलॅक्स झाल्याबरोबर ही वॉल ओपन झाली, आपोआप भरलं गेलं. भरलं गेलं की नाही? भरलं जाईल की नाही? बोला पटकन. हो. बरोबर आहे. हे किती भरलं जाईल याच्यासाठी सायंटिस्ट लोकांनी याचं मोजमाप केलेलं आहे की आपोआप किती भरलं जातं. आपोआप 70% इकडे पण भरलं जातं आणि 70% इकडे पण भरलं, आपोआप भरलं जातं. आर यू गेटिंग? समजतं बाळांनो सगळ्यांनी? आपोआप येऊन जातं. किती येतं? 70%. किती येऊन जातं? 70%. आता नीट ते 70% खाली पडलं. आता 70% खाली पडल्यानंतर 70% खाली आल्यानंतर मग सुरू होतं, मग नंतर काय सुरू होतं? ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन सुरू होतं बाळा. नंतर काय सुरू होतं बाळांनो? ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन. तुम्ही आता मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आला, सर जर ब्लड आपोआप पडलंय मग कॉन्ट्रॅक्ट
कॉन्ट्रॅक्शनचा उपयोग काय? हाच प्रश्न आलाय ना सगळ्यांच्या डोक्यात, सांगा मला. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? अटकतोय सर. रिपीट होतोय. हो दे रे. मला एक गोष्ट सांगा की हा जो पार्ट आहे, या पार्ट मधून जर आपोआप ब्लड खाली येऊन गेलेलं आहे, तर नंतर कॉन्ट्रॅक्शनचा काय अर्थ राहतो? असाच प्रश्न येतो ना तुमच्या डोक्यात. आता नंतर कॉन्ट्रॅक्ट करून काय होईल? तर सायंटिस्ट लोकांनी याचं उत्तर दिलंय की या आजूबाजूच्या वॉल्स मध्ये जे 30% ब्लड राहिलेलं आहे, जे आजूबाजूच्या वॉल्स मध्ये ते जे 30% ब्लड शिल्लक आहे, 30%, ते 30% इकडचं त्या कॉन्ट्रॅक्शन मुळे पूर्ण खाली येत. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजतंय? म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शनचा उपयोग काय होतो? ऍट्रियल कॉन्ट्रॅक्ट होतात, ऍट्रियल सिस्टोल होतं. त्याचा अर्थ काय आहे? जे पूर्ण वॉल अशी पूर्ण सगळ्या बाजूने फोल्ड होते, कारण या फोल्ड्स मध्ये कुठे 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 ब्लड लागलेलं राहू शकतं, कारण ब्लड इज नॉट एकदम प्लेन फ्लुइड आहे का? पाणी आहे का ते? नाही, स्टिकी आहे थोडं. त्यामुळे आजूबाजूच्या वॉलला जे काही थोडंफार अटॅच असेल, ह्या कोपऱ्यामध्ये, ह्या कोपऱ्यामध्ये, ह्या कोपऱ्यामध्ये, ह्या कोपऱ्यामध्ये जे काही अटॅच असेल, ते कॉन्ट्रॅक्शन मुळे 100% ब्लड कशात टाकलं जातं? व्हेंट्रिकल्स मध्ये टाकलं जातं. आर यू गेटिंग? समजते का सगळ्यांना? मला सांग. म्हणजे कॉन्ट्रॅक्शनचा उपयोग कळला का तुम्हाला? का बरं कॉन्ट्रॅक्ट झालं? येतंय का लक्षात? बघा, पटलं का नाही? ज्या वेळेला व्हेंट्रिकल्स रिलॅक्स होतील, तुम्ही मला सांगा, व्हेंट्रिकल्स ज्या वेळेला रिलॅक्स होतील त्यावेळेला तो वॉल ओपन होऊन जातील ना. व्हेंट्रिकल्स ज्या वेळेला रिलॅक्स होतात ना, त्यावेळेला वॉल्स ओपन होतात बाळांनो. मी परत येतो त्या स्ट्रक्चरवर, तुम्हाला इकडे लक्ष. आता आपोआप 70% इकडे पण भरलं गेलं, 70% इकडे पण भरलं गेलं, आणि त्याच्यानंतर एक कॉन्ट्रॅक्शनची वेव आली की जे त्याच्या आधी जे ब्लड येऊन थांबलेलं होतं, ते सगळं ब्लड किंवा इथे कोपऱ्यात राहिलेलं ब्लड, हे सगळं ब्लड आता 30% ते पण ऍड झालं. म्हणजे आता किती झालं? +30%, +30%, म्हणजे 100% झालं. दोन्ही चेंबर्स भरले. जसे चेंबर्स भरले तसे वेव ऑफ कशाची चालू होते? इथली खाली. आता ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन झालं, मग आता कोणाचा नंबर येतो? कोणाचा नंबर येईल? Ventricle. राईट, बरोबर. आता व्हेंट्रिकल्सचं कॉन्ट्रॅक्शन सुरू होईल. ज्या वेळेला व्हेंट्रिकल्सचं कॉन्ट्रॅक्शन सुरू होतं बाळांनो, त्यावेळेला ही वॉल, इथे कोणती वॉल आहे? ट्रायकस्पिड. ती कोणती वॉल आहे? बायकस्पिड. आता बायकस्पिड ट्रायकस्पिड क्लोज होऊन जातात. तरच तर ब्लड इकडून इकडे जाईल, तरच तर ब्लड इथून इकडे जाईल. येतंय तुमच्या लक्षात? ब्लड इथून इकडे कशी केव्हा एंट्री करेल? जेव्हा इथं सफिशियंट प्रेशर तयार होईल तरच ना. इथे जर इथे पूर्ण प्रेशर येईल तरच त्या या वॉल्स ओपन होतील ना, सेमिल्युनर वॉल्स. येतंय तुमच्या लक्षात? त्या सेमिल्युनर वॉल्स आतल्या बाजूला केव्हा ओपन होतील? ही सेमिल्युनर वॉल आहे, ती आतल्या बाजूने केव्हा ओपन होईल? जेव्हा इथे वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन किंवा वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन सुरू होईल. येतंय तुमच्या लक्षात? त्यावेळेला ते जे ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल असते ना, त्याची कम्प्लिटली पॅक केली जाते, एकदम फिट केल्या जातात, जेणेकरून कितीही जोरात हार्टने कॉन्ट्रॅक्ट केलं तरी अशी ओपन होणार नाही, बॅक फ्लो होणार. येतंय लक्षात? म्हणजे इथून ही अशी जाणार नाही. आता लॉक झालं. लॉक झाल्यानंतर कम्प्लीट व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होईल किंवा हे ब्लड बाहेर. आता याचा सिक्वेन्स कसा असतो? किती किती सेकंड्सचा असतो? काय सेकंड्सचा म्हणजे कोणकोणत्या सेकंड्सचा पार्ट? किती मिली सेकंड? ऍक्च्युअली ते मिली सेकंड मध्ये मोजतात, पण आपण पॉईंट मध्ये मोजणार आहोत. तर हे आपल्याला आता शिकायचं. आता तुमच्या लक्षात आलं की कोणत्या वेळेला काय होतं. आता माझ्या बरोबर या, मी हे पुसतोय. अतिशय काळजीपूर्वक तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला पटपट पटपट आकलन होत जाईल, तुम्ही शिकत जाल. आता बघा, ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन जे असतं, ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन जे असतं ते 0.1 सेकंड मध्ये होतं. काय होतं बाळांनो? 0.1 सेकंड मध्ये ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन. येतंय लक्षात सगळ्यांच्या?
ऍट्रिया किती वेळात कॉन्ट्रॅक्ट होतात? 0.1 सेकंड. झालं, ऍट्रियाचं काम संपलं. ऍट्रियाच्या कॉन्ट्रॅक्शनच्या वेव्हज कुठून निघतील? एसए नोड मधून. कुठे पसरतील? पूर्ण ऍट्रियामध्ये. त्याच्यामुळे काय होईल? ऍट्रियल मसल्स कॉन्ट्रॅक्ट करतील. कॉन्ट्रॅक्ट करून काय करतील? इथलं जे ब्लड आहे त्यांच्याकडे जे 30% रिमेनिंग ब्लड आहे ते सगळं टाकलं जाईल. आर यू गेटिंग? समजतंय सगळ्यांना? झालं, ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन झालं. ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर आता कोणाचा नंबर आहे? वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनचा नंबर आला. आता व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन किती वेळ चालतं ते आपल्याला समजून घ्यायचं. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन किती वेळ चालतं ते नीट समजून घ्यायचं, एकदम काळजीपूर्वक. एक 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 आता टेक्स्टबुक मध्ये ह्या वर्षी थोडासा चेंजेस आलेले आहेत, पण स्टील वी विल लर्न व्हेरी सिरियस. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन इज लास्ट फॉर 0.3 सेकंड. नीट लक्ष द्या. ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शनला आपण काय वर्ड यूज करतो? ऍट्रियल सिस्टोल. काय वर्ड यूज करतो बाळांनो? ऍट्रियल सिस्टोल. याला आपण काय वर्ड यूज करतो? व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. सिस्टोलचा अर्थ काय घ्याल तुम्ही? कॉन्ट्रॅक्शन. येतंय लक्षात सगळ्यांच्या? आता ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन विल बी फॉलोड बाय व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. आता हे दोघंच्या दोघं काय होतील? कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर काय होईल? डायस्टोल होईल ना. काय होईल? आता जॉईंट डायस्टोल म्हणजे ऍट्रिया तर पहिल्यापासून डायस्टोल करतायत. आता काय होईल? जॉईंट डायस्टोल. जॉईंट डायस्टोल म्हणजे ज्याला काय म्हणतो? कम्प्लीट कार्डियक रिलॅक्सेशन. बरोबर. आता काय झालं बाळांनो? दोन्ही रिलॅक्सेशन झाले. काय कशा कशाचं रिलॅक्सेशन झालं? जॉईंट डायस्टोल म्हणजे काय? दोन्हीच्या दोन्ही रिलॅक्स झाले. कोणते कोणते? ऍट्रिया प्लस व्हेंट्रिकल. ऍट्रिया प्लस व्हेंट्रिकल. येतंय तुमच्या लक्षात? ऍट्रिया प्लस व्हेंट्रिकल. जॉईंट डायस्टोल. आता जॉईंट डायस्टोल मध्येच मी जे सांगितलं तुम्हाला 70% ब्लड आपोआप येतं ना, त्याचं कारण हे असतं. त्यावेळेला हे दोन्हीच्या दोन्ही रिलॅक्स आहेत, त्यावेळेला ब्लड आपोआप व्हेंट्रिकल्स मध्ये पडत राहत. आपोआप ऍट्रियाच्या जे ओपनिंग आहेत, ऍट्रियामध्ये जे ओपनिंग आहेत तिथलं ब्लड आपोआप इथं भरत राहत. कशामध्ये? जॉईंट डायस्टोल मध्ये. वरचा आणि खालचा दोन्ही जॉईंट डायस्टोल. येतंय सगळ्यांच्या लक्षात? आता जॉईंट डायस्टोल नंतर हा जॉईंट डायस्टोल जो असतो तो असतो आपल्या आत्ताच्या टेक्स्टबुक नुसार व्हेंट्रिक्युलर डायस्टोल इन नॉर्मल कंडिशन्स व्हेंट्रिक्युलर सिस्टोल लास्ट फॉर 0.3 सेकंड आणि व्हेंट्रिक्युलर डायस्टोल लास्ट फॉर 0.5 सेकंड. आता याच्यानंतर येतं व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. मी एक्सप्लेन करतो, घाबरू नका याला. काय टर्म आहे? व्हेंट्रिक्युलर डायस्टोल लास्ट फॉर 0.5 सेकंड. आता जॉईंट डायस्टोल किती होता? 0.4 सेकंड. जॉईंट डायस्टोल किती होता बाळांनो? 0.4 सेकंड. म्हणजे एक कार्डियाक ऍक्टिव्हिटीला वेळ किती लागला? एक कार्डियाक ऍक्टिव्हिटी किती वेळात कंप्लीट झाली? 0.8 सेकंड. ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करा, व्हेरी सिंपल. 0.1 प्लस 0.3 0.4. त्याच्यानंतर जॉईंट डायस्टोल 0.4. 4 प्लस 4 इज इक्वल टू 0.8. येतंय लक्षात सगळ्यांच्या? आर यू गेटिंग? समजतंय सगळ्यांना? बोलत राहा. कळतंय का? मी परत एक्सप्लेन करेन, घाबरू नका. ते कळतंय का? जॉईंट डायस्टोल प्रकार कळला का? काय प्रकार आहे? ज्यावेळेला ऍट्रिया पण रिलॅक्स आहेत आणि व्हेंट्रिकल्स पण रिलॅक्स आहेत. ज्यावेळेला ऍट्रिया पण रिलॅक्स आहेत त्यावेळेला व्हेंट्रिकल्स पण रिलॅक्स. हा टोटल टायमिंग किती आहे? म्हणजे कॉन्ट्रॅक्शनचा टायमिंग 0.4 आणि रिलॅक्सेशनचा टाइम आहे जॉईंट रिलॅक्सेशनचा टाइम आहे 0.4. आता याच्यामध्ये एक मेक आहे, एक थोडीशी गंमत आहे, नीट लक्षात घ्या. सगळ्यात आधी कोण रिलॅक्स झालं, ऍट्रिया का व्हेंट्रिकल्स?
कोण रिलॅक्स झालं बोला पटकन. वेंट्रिकल. Ventricles. कोण रिलॅक्स झाला असा माझा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नीट आहे का बघा. कोणाचं कॉन्ट्रॅक्शन होऊन पटकन मोकळं झालं. कोण पहिले मोकळं झालं. Atria. कॉन्ट्रॅक्ट पहिले मोकळं सोबत झालं. झालं Atria. ना. बरोबर. आता तुम्ही मला सांगा जर ऍट्रिया पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट होऊन जर रिलॅक्स होऊन गेलं तर ऍट्रियाला हा ब्लर सर दिसतोय. ब्लर दिसतंय ब्लर. थोडस माझ्या एंडने प्रॉब्लेम आहे. थोडस ब्लर थोडस होईल. 1-2 मिनिटात क्लिअर होऊन जाईल. घाबरू नका. झालं का बघा. नाही सर खूप ब्लर आहे. ब्लरच आहे का. हो सर. खूप ब्लर दिसतोय. खूप ब्लर. कोण गायत्रीला जास्त ब्लर दिसतंय का. आता इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा समजून घे तोपर्यंत आपण थेअरी. माझा आवाज येतोय का हे सांगा पहिले. हो. आवाज नॉर्मल येतोय का नाही ते सांगा. हो सर. आवाज सर, येतोय. नॉर्मल आहे. आवाज क्लिअर आहे ना. आता हे लिहिलंय का पहिल्यांदा. हे लिहिलंय का बघा. हो सर. हो सर. लिहिलं ना. आता क्लिअर झालं का. नाही. ओव्हरऑल नाही. क्लिअर झालं का सांगा. नाही सर. नाही झालं. नाही सर. नाही क्लिअर नाही. नाही झालं अजून. सर नाही तर रिकनेक्ट करा. सर रिकनेक्ट करून परत कनेक्ट. किती वेळ आहे अजून? इकडे लक्ष द्या. आता जर समजा नाही झालं ना त्याने तर तुम्ही पहिल्यांदा थेअरी ऐकून घ्या. मग आपण समजून हे बघा. ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाले. वेळ गेला 0.16. ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाले. किती वेळ लागला 0.1 सेकंड. त्याच्यानंतर इमिजिएट कोणाचं कॉन्ट्रॅक्शन सुरू झालं. व्हेंट्रिकल्स. वेळ गेला 0.36. त्याच्यानंतर व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट व्हायला कम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट व्हायला किती वेळ गेला 0.6. म्हणजे टोटल कॉन्ट्रॅक्शन टोटल सिस्टोलचा वेळ किती होता 0.4. याच्यानंतर ऍट्रिया कशात गेले रिलॅक्सेशन मध्ये. आधीपासून कोण आराम करत होतं. ऍट्रिया आराम करत होतं. आता हे जॉईंट म्हणजे आता व्हेंट्रिकल्स आराम करतील. व्हेंट्रिकल्स आराम करतील म्हणजेच काय झालं व्हेंट्रिकल्स 0.4 सेकंड साठी आराम करतील. पण त्याच वेळेला हे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करत होते तेव्हाही ऍट्रिया रिलॅक्स होते. म्हणजे टोटल ऍट्रियाला आराम किती मिळाला. बोला ऍट्रियाला टोटल आराम किती मिळाला 0.7 सेकंड. 0.7 सेकंडचा ऍट्रियासाठी बोलतोय. सोनल लक्ष दे बाळा. ऍट्रियाला टोटल आराम किती मिळाला. अरे त्याला 0.1 सेकंडच काम करायला लागलं ना. 0.8 सेकंड पैकी काम किती केलं. कॉन्ट्रॅक्शन किती वेळ घालवला 0.1. म्हणजे हे जे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा पण रिलॅक्सच होते ते. आय राईट. होते का नव्हते. होते ना. तेव्हा हे रिलॅक्स होते. त्याच्यानंतर जेव्हा जॉईंट डायस्टोल झाला तेव्हा हे रिलॅक्सच होते. जेव्हा जॉईंट डायस्टोल झाले तेव्हा हे रिलॅक्स होते. हो. बोला ना. हो ना. आता हो सर. टोटल ऍट्रियाला आराम किती मिळाला. 0.7. ऍट्रियाला टोटल आराम 0.7 सेकंड. येतंय लक्षात. आता व्हेंट्रिकल्सला आराम किती मिळाला. व्हेंट्रिकल्सला एकंदर आराम किती मिळाला तुम्ही मला सांगा. आता याचं उत्तर तुम्ही द्या. हे बघा जॉईंट मध्ये किती मिळाला. जॉईंट मध्ये किती मिळाला 0.4. आणि जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट करत होते तेव्हा पण एक 0.1 सेकंड मिळाला ना. मिळाला की नाही तुम्ही सांगा. अरे जेव्हा ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट करते तेव्हा व्हेंट्रिकल्स रिलॅक्स होते ना. मग त्यावेळेला किती मिळालं 0.4 प्लस 0.1 कंबाईनली 0.5. हेच लिहिलंय ना. हेच लिहिलंय ना इथं. दिसतंय. व्हेंट्रिक्युलर डायस्टोल लास्ट फॉर 0.5 सेकंड. येतंय सगळ्यांच्या लक्षात. म्हणजे कार्डियाक सायकल कशाला म्हणायचं. इट इज द सायकल इन विच cyclical repetition
or alternate repetition of atrial systole and ventricular systole. When it is repeated again and again in a cyclical manner, then what we call it as? We call it as cardiac cycle. Cardiac cycle very simple. पण आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा की कार्डियाक सायकल मध्ये 0.8 सेकंड मध्ये कोणाचा तरी घरचा आवाज येतोय, कोणाच्या तरी पालकांना नेमकी ह्याच वेळेला जबरदस्त चर्चा करा. 0.8 सेकंड जे असतात, जे 0.8 सेकंड आहे, हा झाला एक कार्डियाक सायकलचा टाइम. बरोबर. आता 0.8 सेकंड मध्ये सर ब्लर दिसतंय. व्हिडिओ पॉज झाली सर. एक कार्डियक सायकल कंप्लीट होत असेल आणि तर बीट्स पर मिनिट म्हणजे काय करावं लागेल? 72 डिवायडेड बाय 72 डिवायडेड बाय 60. नाही, उलट केलं का मी? असं राहील 60 डिवायडेड बाय 72. 60 डिवायडेड बाय 72. 12 पंचे 60, 12 सकम 12. याचं जर तुम्ही डिव्हिजन केलं तर 0.8 च्या आसपास येईल. 0.8 सेकंडच्या आसपास तुम्हाला मिळून जाईल. तर दिस इज व्हॉट इज द कार्डियक ऍक्टिव्हिटी इफ अ पर्सन्स हार्टबीट और हार्ट रेट इज 72 बीट्स पर मिनिट जर असेल तर साठी 0.8 सेकंडचं कार्डियक सायकल असतं. नीट मध्ये उलटे क्वेश्चन विचारतात. नीट मध्ये उलटा क्वेश्चन विचारतील. नीट लक्ष द्या. एकदम स्ट्रेट क्वेश्चन बघा, एकदम सिंपल क्वेश्चन विचारतो. इफ अ पर्सन्स हार्ट रेट इज 60 बीट्स पर मिनिट, किती बाळांनो? 60 बीट्स पर मिनिट. व्हॉट विल बी द टायमिंग फॉर ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन? असं होऊ शकतं. ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनचा टायमिंग, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनचा टायमिंग, जॉईंट डॅशबोलचा टायमिंग विचारू शकतात ना. आता हे तुम्ही करून दाखवायचं. नीट विचार करून मला आन्सर करायचं. 60 बीट्स पर मिनिट असतील तर ऑन एन एव्हरेज कसं राहील? येतंय लक्षात? दिस वॉज ऑल अबाउट कार्डियक सायकल. हा, एक अगं सरळ आहे ना. 60 बीट पर मिनिट म्हणजे 1 सेकंड मध्ये सगळं पूर्ण कार्डियक. 1 सेकंड मध्ये सगळी कार्डियक. आता 0.8 सेकंड मध्ये होत होती कार्डियक ऍक्टिव्हिटी, म्हणजे लेस दॅन 1 सेकंड मध्ये. आता 1 सेकंड मध्ये करायची. विचार करत बसा. एखाद्याचा हार्ट रेट 50 असेल तर कसा असेल? सर एखाद्याचा हार्ट रेट 100 असेल तर कसा? 90 पण असतं. बऱ्याच मुलांचं, लोकांचं 90 पण असतं. ज्यांना थायरॉइडचा वगैरे प्रॉब्लेम असतो त्यांचं 90 पण हार्ट रेट असतो. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा, डोकं चालवा त्याच्यासाठी. आता आपण पुढच्या टॉपिक कडे जातो. जॉईन करा पटकन. मीटिंग एंड करतो, जॉईन करा.